श्री स्वामी समर्थ. माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. हिंदू धर्मामध्ये अधिक मास हा अत्यंत पवित्र, पुण्यदायी आणि भगवान विष्णूंना समर्पित असा महिना मानला जातो. या महिन्याला पुरुषोत्तम मास असे देखील म्हटलं जातं. असं मानलं जातं की या काळात केलेला जप, तप, दान, व्रत आणि उपवास आणि सेवा यांचं फळ अनेक पटीने वाढून मिळतं. जीवनातील संकटे असतील, पितृदोष असतील, आर्थिक अडचणी असतील, घरातील कलह असेल आणि मानसिक तणाव दूर करण्यासाठी हा महिना अत्यंत प्रभावी मानला जातो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोतच अधिक मासामध्ये कोणती व्रते करावीत, कोणत्या गोष्टींचा त्याग करावा, कोणते दान अत्यंत शुभ मानलं जातं आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी कोणते उपाय करावेत आणि या महिन्याचे आध्यात्मिक महत्त्व काय आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आजची माहिती तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकते. अधिक मासाचं महत्त्व म्हणायला गेलात तर हा महिना त्याग, संयम, साधना आणि भक्तीचा महिना मानला जातो. या महिन्यामध्ये भगवान विष्णूंची विशेष कृपा प्राप्त होण्यासाठी असं सांगितले आहे की शास्त्रामध्ये ज्या व्यक्तीने श्रद्धेने या महिन्यात व्रत, जप, दान आणि सत्कर्म केलेले आहेत त्यांच्या जीवनातील अडथळे दूर होण्यास आणि घरात सुख समृद्धी नांदण्यास नक्कीच या महिन्याची मदत होते. दिवसातून एकदाच भोजन करणं. अधिक मासामध्ये शक्य असल्यास दिवसातून एक वेळेस भोजन करावं. जेवताना मध्येच उठू नये. शांत चित्ताने आणि देवाचे स्मरण करत भोजन करावं. यामुळे मनावर नियंत्रण येते आणि शरीर तसेच आत्मा शुद्ध होते असं मानलं जातं. सकाळ संध्याकाळ आपल्या घरामध्ये तुपाचा दिवा लावणं खूप महत्त्वाचं आहे. रोज सकाळी संध्याकाळी देवाजवळ तुपाचा दिवा लावावा. तुपाचा दिवा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय मानला जातो. जर शक्य असेल तर महिनाभर अखंड तुपाचा दिवा लावावा. असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, लक्ष्मी प्राप्ती होते असं मानलं जातं. एखाद्या आवडत्या गोष्टीचा त्याग करणं. हा महिना त्यागाचा महिना असल्यामुळे चहा असेल, गोड पदार्थ असेल, तिखट पदार्थ असेल, फळं असतील किंवा एखादी आवडती गोष्ट संपूर्ण महिनाभर सोडावी. त्यागामुळे मन शुद्ध होतं आणि आत्मिक शक्ती वाढते असं मानलं जातं. विष्णू सहस्रनामाचं वाचन नक्की सर्वांनी करायचं आहे. जसं अधिक मासामध्ये दररोज विष्णू सहस्रनाम वाचावं किंवा ऐकावं. यामुळे अत्यंत हे जे स्तोत्र आहे हे खूप प्रभावी मानलं जातं. ज्यांना वेळ नसतो त्यांनी मोबाईलवर किंवा टीव्हीवर विष्णू सहस्रनाम ऐकलं तरी देखील चालेल. यामुळे मानसिक शांतता मिळते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते. पोथींचं वाचन करायला हवं आहे. या महिन्यामध्ये धार्मिक ग्रंथाचं जर तुम्ही वाचन केलं ना ते खूप शुभ आहे. गुरुचरित्र पारायण असेल, श्रीमद भागवत ग्रंथ असेल, रामरक्षा असेल, भगवद्गीता असेल, विष्णू पुराण असेल यांचं वाचन करू शकता. दररोज एक अध्याय जरी वाचला तरी देखील त्याचं मोठं पुण्य तुम्हाला मिळत असतं. महिन्याच्या शेवटी त्याचं उद्यापन देखील तुम्ही करू शकता. आता श्रीमद भागवत ग्रंथाचं मी व्हिडिओ टाकणार आहे. दररोजचा एक व्हिडिओ येणार आहे. श्रीमद भागवत ग्रंथाचं वाचन मी करणार आहे. त्यावेळेला तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर नक्की पडणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने तो जर तुमच्याकडून वाचणं होत नसेल तर किमान ऐकण्याचं काम तरी तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून करू शकता. त्यानंतर अधिक मासामध्ये केलेला जप किंवा हवन अनेक पटीनं फळ देतो असे शास्त्र सांगते. ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र रोज 108 वेळा जपल्यास मनोकामना पूर्ण होतात असं मानलं जातं. घरामध्ये छोटासा का होईना होम हवन केल्यानं वातावरण पवित्र होतं. आता होम कशाचा करायचा तर ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र तुम्ही 108 वेळा ज्या वेळेला बोलताना त्यावेळेला तुम्ही छोटंसं होम घरात करू शकता. आणि त्या अधिक मासामध्ये पुरणाचे धोंडे किंवा दिंडे करण्याची परंपरा आहे. नातेवाईकांना किंवा गरजू लोकांना भोजन देणं अत्यंत पुण्यकारक मानलं जातं. यामुळे अन्नदानाचं पुण्य मिळतं आणि घरात भरभराट येते असं सांगितलं जातं. म्हणून काही ठिकाणी अधिक मासाला धोंड्याचा महिना देखील म्हटलं जातं. या महिन्यात मुलगी आणि जावयाला लक्ष्मीनारायणाचा जोडा मानून त्यांना देखील धोंडा केला जातो. म्हणून जावयाला तुपात तळलेले 33 अनारसे, तुपाचा दिवा, वस्त्र आणि दक्षिणा दान करण्याची परंपरा आहे. यामुळे घरात सुख समृद्धी आशीर्वाद टिकून राहतात असं मानलं जातं. दान धर्माचं जर विशेष महत्त्व जर म्हणायला गेला तर या महिन्यामध्ये 100 पटीनं म्हणण्यापेक्षा 1000 पटीनं आपल्याला पुण्य प्राप्त होतं. या महिन्यात अन्नदान, वस्त्रदान, तूपदान, गाईला चारा, पक्ष्यांना दाणे, गरिबांना मदत हे विशेष केलेलं हे दान खूप शुभ मानलं जातं. आणि स्वास्तिकाचं व्रत देखील आपण या महिन्यापासून सुरू करू शकतो. आणि वादविवाद करणं टाळावं. अधिक मासामध्ये काय टाळायचं आहे ते सांगते. अधिक मासामध्ये वादविवाद टाळावं, खोटं बोलणं टाळावं, कोणाचा अपमान करू नये, तामसी अन्न खाऊ नये, राग आणि अहंकारावर नियंत्रण ठेवावं हे करायला हवं आहे. आणि राग आणि अहंकार अजिबात बाळगू नका, कारण रागाचा आणि अहंकाराचा नक्कीच बिमोड होतो. या गोष्टीपासून दूर राहण्याचा तुम्ही नक्की प्रयत्न करावा.
अधिक मास हा फक्त एक महिना नसून आत्मशुद्धी, भक्ती आणि पुण्य संचय करण्याची एक सुवर्ण संधी आहे. या काळात श्रद्धेने केलेली छोटी सेवा देखील भगवान विष्णूंच्या कृपेने अनेक पटीने फळ देते असं मानलं जातं. तुम्ही या महिन्यात जपदान, व्रत आणि सेवा करून आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकता. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि आणखी एक, कुलदेवीची सेवा देखील प्रत्येकाने करायची आहे. कुलदेवीची कुठली सेवा करायची आहे त्या संदर्भात देखील आपल्या चॅनलवर मी व्हिडिओ अपलोड करणार आहे. तर प्रत्येकाने नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा. तुमच्या कुटुंबियांसोबत आणि मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच धार्मिक आणि उपयुक्त माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. झालेली सेवा महाराजांच्या मी रुजू करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.